मुताबिक केंद्र खुर्द की पूर्व सरपंच दादी और कुछ सामाजिक कार्यकर्ता केंद्र खुर्द में कुएं के किनारे अनिश्चितकालीन भूख हड़ताल पर बैठे हैं। अनशनकारियों ने कहा कि आज भूख हड़ताल का दूसरा दिन है और अभी तक कोई भी अधिकारी अनशन स्थल पर नहीं आया है। अनशनकारियों ने मांग की है कि प्रशासन उचित कदम उठाए और ठेकेदार और संबंधित अधिकारियों के खिलाफ तुरंत कार्रवाई करे। केंद्रा खुर्द गांव में स्थायी जल आपूर्ति सुनिश्चित करें। मीडिया से बात करते हुए उन्होंने प्रतिक्रिया दी है कि जब तक कार्यवाही नहीं होगी भूख हड़ताल नहीं हटाई जाएगी। भूख हड़ताल पर सरपंच रेखा इंगोले, पूर्व सरपंच प्रताप राव जाधव, गजानन जाधव, संतोष जाधव, बालाजी देशमुख, सामाजिक कार्यकर्ता और दिलीप इंगोले बैठे हैं। मध्य भारत से गजानन धुलधुले की रिपोर्ट। नमस्कार, मी बालाजी देशमुख, केंद्रा खुर्द येथील रहिवासी आहे। या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 1,02,97,000 रुपयाचे काम झालेले आहे। या कामामध्ये शासन निर्णयाप्रमाणे कुठल्याच बाबीची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। तसेच या ठिकाणी विहिरीला सुद्धा पाणी लागलेलं नाही आणि विहिरीला पाणी नसताना या ठिकाणी सरपंचाची एनओसी नसताना गावामध्ये इतर सुद्धा कामे करण्यात आलेली आहे। शासन निर्णयाप्रमाणे जर विहिरीला पाणी नसेल तर इतर कामे करता येत नाहीत। हे सर्व बाबी धाब्यावर बसवून जे अभियंता आहेत, अभियंता असतील किंवा ठेकेदार असतील, यांनी प्रशासनाची तर दिशाभूल केलीच केली, गावकऱ्याची सुद्धा दिशाभूल केलेली आहे। कारण की या विहिरीला एक थेंब सुद्धा पाणी लागलेलं नाही। गावाची लोकसंख्या 2500 ते 3000पर्यंत लोकसंख्या आहे आणि शासनाचे उद्दिष्ट असे आहे की हर घर जल या उद्दिष्टाने प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे आणि ते 55 लिटर जर पाणी पुरवठा करायचा असेल तर 2500 लोकसंख्येच्या गावाला कमीत कमी 1,37,500 लिटर पाणीसाठा दररोज उपलब्ध पाहिजेत। हा पाणीसाठा कुठल्याच प्रकारचा विहिरीमध्ये उपलब्ध नाही। त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी व जे काय अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील आणि जे काय याच्यावर निरीक्षक असतील, नोडल अधिकारी असतील, यांच्यावर सुद्धा कायदेशीर कार्यवाही करावी अशी माझी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मागणी आहे। अमरोजा राहणार केंद्र खुर्द। आम्ही या उपोषणासाठी बसलो आहोत की या जलजीवनची विहीर आहे, शासनाने जो निधी दिला त्या निधीचा गैरवापर करून सगळ्या उपसरपंचानं त्याने त्या ठेकेदारानं घोळ केला आणि या विहिरीला चेक पाण्याचा थेंब नसतानाही आज त्याने दुसरी विहीर भरून टाकली पाण्यानं आणि म्हणतात पाणी जर असेल त्या विहिरीला तर ती पाणी उपसून टाका आणि नंतर विहीर कोरडी जर नाही निघली तर आम्हाला भेटा तुम्ही। त्याच्यानंतर पुन्हा जे गावात पाईपलाईन केली त्या पाईपलाईनने 3 फूट खोदकाम असते तिथं, त्याने असं ईद भरत वर पाईप आहे आणि पुन्हा त्यावर मटेरियल नाही टाकलं, तसेच गोरग आपलं मासे जाऊन पडाले। याची सखोल चौकशी करावी शासनानं, सखोल चौकशी करून आम्हाला त्याचा न्याय द्यावा, संबंधितावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। मी ज्ञानबा भास्करराव जाधव, हा ग्रामस्थ केंद्रा खुर्द इथला रहिवासी असून आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनचं काम चालू आहे आणि काम एवढं निकृष्ट दर्जाचं आहे। त्यांनी नदीतली वाळू खराब वापरून ग्रामस्थांचं हे करून त्यांना खूप म्हणजे हे आणि विशेष म्हणजे विहिरीला पाणी नाही। महिला बाहेरगावी खेड्यापाड्यानं बाहेरगावी शेतावर जाऊन आपली तहान भागवत आहे आणि खरं सांगायचं म्हणजे यांची कोणीतरी साहेबांना यावं आणि चांगल्या प्रकारे आमची दखल घ्यावं, नाही तर त्याच्यामध्ये आमचं खूप नुकसान होणार आहे। मी संतोष जाधव, केंद्रा खुर्द येथील रहिवासी आहे। इथे जे आम्ही जे उपोषणाला बसलेलो, या केंद्रा खुर्द गावामध्ये कित्येक दिवसापासून पाण्याची मोठी समस्या असल्यामुळे तरी शासनाने आम्हाला 1,02,97,000 हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या झालेल्या निधीचा ठेकेदार व इतर अधिकारी लोकांनी बराचसा गैरफायदा घेतलेला आहे। जी विहीर केलेली आहे त्या विहिरीमध्ये अजिबात पाणी नाही आहे आणि पुढचे कामं बी खूप काही निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत। तर या सर्व कामाची सखोल चौकशी करून शासनाने आम्हाला न्याय द्यावा व आमच्या गावाला भरपूर पाणी मिळेल अशी सोय करून द्यावी ही आमची मागणी आहे। प्रिया, हाँ